ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे आता इकडे प्रिया करणार सचिनच्या खोटारडेपणाचा सगळ्यांसमोर पर्दाफाश। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार आणि प्रिया मुळात कसा सचिनच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता आपण इथं पाहतोय की सचिन अस्मिताला मनवण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण सचिनचं काहीही केल्या अस्मिता ऐकतच नाहीये। मग त्याने आता साक्षीकडून 1 लाख रुपये घेतलेले आहेत आणि आता तो विचार करतो की चला या 1 लाखामधनं काही पैशांचं मी अस्मितासाठी छान असं गिफ्ट घेतो। तसंही अस्मिताला शॉपिंग, गिफ्ट हे सगळं खूपच जास्त आवडतं। एकदा का मी तिला काहीतरी छान महागडं गिफ्ट दिलं की आपोआपच तिचा राग निघून जाईल आणि ती सगळं विसरेल आणि पुन्हा मला माफ करून माझ्याबरोबर पूर्वीसारखं राहायला लागेल आणि मग माझ्यावरती अर्जुनने लावलेले पहारे वगैरे सुद्धा सगळं काही सुटून जाईल। हाच उत्तम पर्याय आहे। मग आता सचिन हा काय करतो, तो लगेचच ज्वेलरी शॉपमध्ये जातो आणि तिकडे जाऊन आता सचिन हा अस्मितासाठी एक सुंदर असे सोन्याचे कानातले घेऊन येतो आणि मग आता पार्टीमध्ये जेव्हा संध्याकाळी सगळेजण केक वगैरे कापतात तेव्हा सचिन हा लगेचच अस्मिताला ते इयररिंग्स देऊ लागतो आणि म्हणत असतो, अस्मिता हे घे, माझ्याकडून तुला नवीन वर्षाची ही भेटवस्तू। अस्मिता, आपलं लग्न झाल्यापासून आपण खूप कमीदा असे वर्षाच्या सुरुवातीला एकत्र असतो, पण अनायसे यावर्षी आपण एकत्र आहोत म्हणून मी तुझ्यासाठी हे कानातले घेतलेत। मला माहिती आहे हे कानातले मी तुला देतो आहे म्हणजे तुला असं वाटतं आहे की मी तुला म्हणजे मनवण्यासाठी हे सगळं करतो आहे, पण तसं नाही आहे अस्मिता। मला माझी चूक कळाली आहे आणि मी माझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून हे करतो आहे। प्लीज हे इयररिंग्स घे आणि मला स्वीकार। त्याबरोबर आता अस्मिता ही काही त्या इयररिंग्सना हातच लावत नसते। सचिन म्हणतो, अस्मी अगं असं काय करतेस, प्लीज तू हे इयररिंग्स घे ना। तू जर हे इयररिंग्स घेतलेस ना तर मी असं समजेन की तू मला माफ केलेलं आहेस आणि आता तू माझ्याबरोबर पुन्हा पूर्वीसारखी राहणार आहेस। अस्मी मी चुकलो गं, पण मला आता माफ कर ना। मला माझी पूर्वीची अस्मी परत हवी आहे। मी असं तुझ्याबरोबर न बोलता तुला सतत असं उदास आणि दुःखी नाही गं बघू शकत। मला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटतं। माझी चूक होती आणि आता मला ती कळूनही चुकली आहे, म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतोय, अस्मी प्लीज माझ्याबरोबर पूर्वीसारखं वागायला लाग, माझ्यासोबत पूर्वीसारखं बोलायला लाग। अगं कमीत कमी आपल्या नवीन बाळाचा येणाऱ्या हे जगात विचार तरी कर, त्याच्या मनावर किती वाईट परिणाम होईल। त्याचे आई बाबा एकमेकाबरोबर बोलत नाही, त्याचे आई बाबा एकमेकाबरोबर राहत नाही, या गोष्टीमुळे त्या बाळाला किती त्रास होईल। त्यावर अस्मिता सचिनला म्हणते, सचिन या सगळ्याचा विचार ना तू जर पूर्वीच केला असतास तर बरं झालं असतं। असो, पण आता या सगळ्याचा काहीही उपयोग नाही आहे। तुला काय वाटतं ही अशी सोन्याचे महागडे कानातले देऊन तू मला भुरळ घालशील? मला नको आहे तुझ्याकडनं काही, समजलं ना। त्यावेळी सचिन आता अस्मिताकडे आग्रह धरतो आणि तो अस्मिताजवळ ते कानातले नेत म्हणतो, अगं एकदा ह्याचं डिझाईन तर बघ, तुला खूप आवडेल। त्यावेळी अस्मिता त्या कानातल्यांवर जोरात हात मारत म्हणते, मी म्हटलं ना मला नको आहे। आता अस्मिताने एवढ्या जोरात हात मारल्यामुळे ते कानातले सचिनच्या हातातनं खाली पडतात आणि थेट जाऊन प्रियाच्या पायांजवळ येतात। आता प्रिया ते कानातले उचलते। प्रिया आता त्या कानातल्यांचं डिझाईन बघते आणि प्रियाला ते कानातल्यांचे डिझाईन खूपच आवडलेलं असतं। प्रिया म्हणू लागते, खरंच यार कानातल्याचं डिझाईन तर खूपच सुंदर आहे आणि मला आवडलं आहे सुद्धा। ह्या अस्मिताला कसला एवढा माज आला आहे? एवढं प्रेमाने जर तो सचिन देतोय तर गुपचूपपणे घ्यायचं ना, पण नाही, ही ना त्या सायलीसारखीच आहे, प्रत्येक गोष्टीत अति करायची या सगळ्या सुभेदारांना सवयच आहे। जाऊ दे, मला काय करायचं आहे। मग एवढा विचार करून ती सचिनकडे जाते आणि सचिनच्या हातामध्ये ते कानातलं ठेवते। सचिन आता ते कानातलं घेतो। प्रियाची नजर मात्र त्या कानातल्यांवरती रोखून राहिलेली असते। तर आता इथे सचिन हा पार्टी वगैरे संपल्यावर विचार करतो, जाऊ दे मरू देत, ह्या अस्मिताने कानातले घेतले नाहीत हे माझ्यासाठी चांगलंच झालं। मी एक काम करतो, हे कानातले नेऊन माझ्या सॅमला देतो। तसंही मी मागितल्याबरोबर तिने मला 1 लाख रुपये रोख रक्कम लगेचच्या लगेच दिली आहे, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता। मग आता मी तिला एवढं साधं सोपं कानातल्यासारखं गिफ्ट तर देऊच शकतो ना। मग आता लगेचच सचिन हा 31च्या रात्रीच म्हणतो, माझं थोडं बाजारात काम आहे,
तर मी जाऊन येते. आता अर्जुन त्याचबरोबर घरातले बाकीचे सगळे सदस्य त्याच्याकडे पाहू लागतात. तर तो म्हणतो की तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल ना मी खोटं बोलून बाहेर चाललो आहे म्हणून कुठंतरी भटकायला, तर तसं काहीही नाही आहे. माझं बाजारात काम आहे म्हणण्याचं तात्पर्य मला बाजारात एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये माझ्या एका क्लायंटला भेटायचं आहे, मी तिकडे चाललो आहे. खरंच विश्वास ठेवा आता माझ्यावर. पुन्हा मी खोटं बोलणार नाही किंवा खोटं वागणार नाही. एकदा खोटं बोलून आणि खोटं वागून मला हवी तेवढी शिक्षा मिळाली. त्याबरोबर मग आता सचिनला कोणीही काही बोलत नाही. सचिन आता घराबाहेर पडतो. मनात म्हणत असतो थँक गॉड मला घरात कोणी अडवलं नाही किंवा फार काही प्रश्न विचारले नाही. मग तो साक्षीकडे येतो आणि तिला म्हणतो सॅम सॉरी मला 31st तुझ्याबरोबर सेलिब्रेट करायचं होतं, पण काय करू कामातनं वेळच मिळत नाही गं. पण तरीही कसा बसा वेळ काढून मी तुझ्याकडे थोड्या वेळासाठी का होईना पण आलो आहे. बरं ते सगळं सोडतो आता डोळे मीट. त्यावर अस्मिताचे कानातले सचिन हा साक्षीसाठी घेऊन आलेला असतो. आता साक्षी त्याला विचारते कशासाठी. सचिन म्हणतो अगं डोळे तर मीट. मग आता ती डोळे मिटते. सचिन तिच्या हातांवर ते कानातले ठेवतो आणि म्हणतो की हे बघ हे मी खास तुझ्यासाठी घेतले. हो आता पैसे तुझ्याकडनंच घेतलेत कारण माझ्याकडे पैसे नव्हते सध्या, पण तरीही तुला आवडले ना हे कानातले. त्यावर ती हो खूप आवडले असं म्हणते. त्यावर सचिन म्हणत असतो सॅम हे डिझाईन खूप नाजूक आणि स्पेशल आहे. तुला माहिती आहे मी जेव्हा ज्वेलरी शॉपमध्ये हे डिझाईन बघितलं ना तेव्हा मला वाटलं की हे डिझाईन फक्त तुझ्याच कानातल्यांसाठी असणार, हे कानात तुझ्याच शोभणार. त्यावरती थँक्यू म्हणते. मी कायम हे कानातले माझ्या कानात घालेन असं सांगते. सचिन म्हणतो बरं चल आता मी निघतो आणि तो तिकडनं निघून जातो. दुसऱ्या दिवशी आता प्रिया ही सकाळ सकाळ साक्षीकडे जायला निघालेली असते. आता घरातलं कोणी बघायच्या आत आणि काहीतरी काम लावायच्या आतच प्रिया घराबाहेर पडते. साक्षीच्या घरी येते. आता ती साक्षीच्या घरी आल्यावर ती साक्षीबरोबर बोलू लागते. ती आता इकडे आलेली असते नागराजच्या चुगल्या सांगण्यासाठी. पण इतक्यात साक्षीच्या कानातल्यांवर प्रियाची नजर पडते. प्रिया म्हणते वाव साक्षी अगं हे कानातले खरंच किती सुंदर आहेत, किती नाजूक नक्षीकाम आहे गं याच्यावरती. कधी घेतलेस आणि किती रुपयांचे घेतलेस गं. आता प्रियाने कधी घेतलेस कितीचे घेतलेस विचारल्यावर लगेच साक्षी लाजू लागते. प्रिया म्हणते अगं साक्षी लाजायला काय झालं. त्यावर ती सांगते की हे मला माझ्या आवडीच्या माणसाने दिलेत. त्यावर हे ऐकून प्रियाला आश्चर्य वाटतं कारण असे कानातले तर सचिनने अस्मितासाठी आणले होते. मग हे असे कानातले हिच्यासाठी कुणी आणले हा तिला प्रश्न पडतो. तर इकडे प्रतापने घरामध्ये काही पैसे आणलेले असतात रात्रीचे. आता तो कल्पनाला सांगतो कल्पना हे पैसे कपाटात ठेव. 10 लाख रुपये आहेत माझ्या एका क्लायंटने मला दिलेले आहेत. उद्या मी हे पैसे बँकेत डिपॉझिट करणार आहे. त्यावर पूर्णाजी म्हणते नाही ते ठीक आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही प्रताप, तुला मी किती वेळा सांगितलं आहे की एवढी मोठी किंमत एवढी मोठी रक्कम घरी आणत जाऊ नकोस, तर तसंच परस्पर बँकेमध्ये जमा करत जा. मग तरीसुद्धा तू एवढी मोठी रक्कम घरी का आणलीस. त्यावर प्रताप म्हणत असतो अगं पूर्णाई काय झालं ना मी बँकेतच डायरेक्ट पैसे डिपॉझिट करणार होतो, पण ॲक्च्युली मला ऑफिसमधनं निघायला उशीर झाला म्हणून मग मी विचार केला की आत्तापुरतं मी हे पैसे घरी घेऊन जातो आणि उद्या सकाळी जेव्हा मी पुन्हा ऑफिसला येत असेन तेव्हा मी मग हे पैसे बँकेत डिपॉझिट करेन. अगं आपली एक डील क्रॅक झाली ना हा त्याचा ॲडव्हान्स आहे. पैसे जेव्हा बँकेत डिपॉझिट करेन तेव्हाच तर पुढच्या कामाला सुरुवात करता येईल. बेसिक जे रॉ मटेरियल आहे ते सगळं मागवता येईल ना. मग त्याबरोबर पूर्णाजी म्हणते बरं ठीक आहे, पण प्रताप काळजी घेत जा, एवढी रक्कम बरोबर बाळगणं बरोबर नाही रे. बरं कल्पना तू हातातलं काम ठेव पहिलं बाजूला आणि जाऊन हे एवढे पैसे आहेत ते तिजोरीत ठेव. शहाण्या हाताने ठेवले की नंतरनं व्यवस्थित सापडतात गं. त्याबरोबर कल्पना म्हणते हो पूर्णाई तुम्ही काही काळजीच करू नका. मग कल्पना जाऊन तिजोरीत पैसे ठेवते. त्याबरोबर पूर्णाजी ही आता लगेचच म्हणू लागते बरं चला आता जास्त वेळ वाया घालवायला नको, जेवून घेऊया आणि लवकरच झोपून जाऊया. उद्या सकाळी सगळ्यांनाच लवकर उठायचं आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, उगाचच्या उगाच आळशीपणा करायचं नाही आहे. नवीन वर्ष छान घालवायचं आहे आणि त्याची सुरुवात उद्यापासून करायची सुद्धा आहे. त्याबरोबर आता हे सगळं काही सचिनने पाहिलेलं असतं. सचिनने पूर्णाजीला पैसे ठेवताना बघितलेलं असतं. त्यामुळे मग आता सचिन विचार करतो की आता हे पैसे मी चोरले पाहिजेत, कारण तसंही आणि असंही घरात कोणालाही माझ्यावरती शंका येणार नाहीच आहे, कारण मी या घरचा लाडका जावई होतो एकेकाळचा.
सगळ्यांना संशय येईल तो म्हणजे फक्त आणि फक्त तन्वी वहिनींवर. कारण सध्या ह्या घरामध्ये जर कोणी विलन असेल, जर कोणी नावडती सून असेल तर त्या आहेत फक्त आणि फक्त तन्वी वहिनी. त्यामुळे मी काहीही केलं तरीही मला कोणी काहीही विचारणार नाही, सगळे विचारायला जातील ते तन्वी वहिनींना. मग मी एक काम करतो, मी सगळे आज रात्री झोपले की ते दागिन्यांच्या तिजोरीमधले पैसे काढून घेतो. त्या पैशांनी कमीत कमी माझे अर्धे निम्म लोन तरी फिटेल आणि मी मोकळा होईन. मग सगळे रात्रीचे झोपल्यावर सचिन अलगद जातो, ते 10 लाख रुपये चोरतो आणि घेऊन पळतो. त्याबरोबर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण ब्रेकफास्ट वगैरे करत असतात. त्यावेळी प्रताप आता कल्पनाकडे ते पैसे मागतो. सायली म्हणते, आई तुम्ही नाश्ता करा, मी घेऊन येते तुमच्या खोलीतनं तिजोरीतनं पैसे काढून. सायली आता खोलीत येते, कपाट उघडते, तिजोरी उघडते, पण तिजोरीत पैसे नसतात. पैसे नाही आहेत हे बघून सायलीला घाबरायला होतं. सायली आणखीन थोडी इकडे तिकडे शोधते पण तिला पैसे सापडत नाही. ती खाली येऊन तिजोरीत पैसे नाही आहेत हे सांगते. त्याबरोबर सगळे प्रियाकडे बघतात तर प्रिया आता लगेचच सगळ्यांना म्हणू लागते, एक मिनटं, तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं का बघताय? तुम्हाला काय वाटते हे पैसे मी घेतले तर की काय? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणतेही पैसे घेतलेले नाही आहेत आणि मी काही चोरीमारी केलेली नाही आहे. त्याबरोबर सायली म्हणत असते, प्रिया आम्ही कोणीही तुझं नावही घेतलं नव्हतं किंवा आम्ही तुझ्याकडे त्या पद्धतीने पाहिलंही नव्हतं, पण तरीही तू स्वतःहूनच कबूल केलंस की तू काहीही केलेलं नाही आहेस. याचा 100 नाही 110% एकच गोष्टीवर विश्वास होतो, तो म्हणजे तू पैसे चोरलेले आहेस, बरोबर? म्हणूनच तर तू घाबरलीस ना. प्रिया हे बघ, जास्त नाटकं करू नकोस, बऱ्या बोल्याने गुपचूपपणे पैसे देऊन टाक. हे घरातल्या घरात चोऱ्या करणं वगैरे तुला कसं ग जमतं? या अगोदरसुद्धा तू असे खूप उपद्व्याप केलेले आहेस आणि वेळोवेळी तुला त्याची शिक्षासुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे मला आता असंच वाटतं की पुन्हा तू नवीन काहीतरी करामत वाढवून ठेवू नकोस, समजलं ना? त्यापेक्षा गुपचूप पैसे दे, ते पैसे बाबांच्या कामाचे आहेत. लवकरात लवकर ते पैसे परत कर प्रिया. प्रिया म्हणते, अगं ही कुठली जबरदस्ती आहे तुझी? मी सांगितलं ना मी कुठलेही पैसे घेतलेले नाही आहेत म्हणून. मग मी कुठून देणार आहे पैसे? माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आहेत. सायली तुला कळत नाही आहे का? मी एकदा सांगितलेलं मी पैसे घेतलेले नाही आहेत. तुला काय वाटतं माझा नवरा मला पैसे देत नाही? माझा नवरा आहे, मला पैसे हवे तेव्हा तो देतो, मी चोरलेले नाही आहेत ते पैसे. त्यावर सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी तुला पैसे देतातच ना, पण काय आहे ना, तू पैशांची खूप हौरी आहेस. त्यामुळे हे असं चोऱ्या माऱ्या करणं, लूट मारणं हे तुला व्यवस्थित जमतं. आठवत आहे ना, यापूर्वीसुद्धा तू किती कांड उपसलेस ते? मग तो पूर्णाजींच्या खोलीतला एखादा दागिना चोरून माझ्या पर्समध्ये ठेवायचं असू देत किंवा यांच्या ऑफिसमधून एखादी फाईल चोरायची असू देत, चोरी करणं तुला अगदी व्यवस्थित जमतं. म्हणूनच म्हणते ग, चोरले असशील ना जर पैसे तर गुपचूप दे हा प्रिया. जर आम्ही तुझ्या खोलीची तपासणी केली किंवा आम्ही तुझ्या इतर कुठल्या गोष्टी तपासल्या आणि नंतर जर पैसे सापडले ना तर या सगळ्याचा परिणाम खूप वाईट होईल. त्यापेक्षा बऱ्या बोलाने पैसे मागते, पैसे देऊन टाक. आता इतक्यात त्या ठिकाणी अश्विन पोहोचतो आणि अश्विन म्हणतो, एक मिनटं, काय सुरू आहे हे सगळं? तुम्ही सगळे मिळून माझ्या बायकोला एकटं पाडताय, खोटारडं ठरवताय आणि तिच्यावर चोरीचा आरोप लादताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी बायको हे असलं काहीतरी फालतू काम करणं शक्य नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काल रात्री पूर्ण वेळ तन्वी माझ्याबरोबर होती. बरोबर म्हणण्यापेक्षा ती माझ्या समोर होती. काल रात्री मी माझ्या एका केसवरती स्टडी करत जागा होतो आणि तन्वी तिचं काम करत बसली होती. त्यावर सायली म्हणते, अश्विन भाऊजी हे बघा, ह्या मुलीला तुम्ही ओळखत नाही. ही मुलगी 1 नंबरची खोटारडी आणि बनेल आहे. ही मुलगी कधी तुमच्या डोळ्यात धूळ झोकून तिकडनं थोड्या वेळासाठी बाजूला झाली असेल आणि हिने कधी येऊन ते पैसे चोरले असतील ना, ते तुम्हालासुद्धा माहीत झालं नसेल. ही 1 नंबरची खोटारडी मुलगी आहे. त्याबरोबर अश्विन म्हणतो, बास पुरे झालं सायली, तुला काय वाटतं तू माझ्या बायकोवर वाटेल तसे आरोप करशील आणि मी सहन करेन? बिलकुल नाही. तन्वी माझी बायको आहे, लग्नाची बायको. मला मान्य आहे ती काही वेळा चुकली असेल, काही गोष्टी चुकवल्या असतील तिने, पण याचा अर्थ तिने आत्ता चोरी केली आहे असा होत नाही. त्यावेळी प्रियासुद्धा कांगावा करू लागते आणि म्हणत असते, नाहीतर काय, जर एवढंच वाटत असेल ना तर तुमच्या या लाडक्या जावयाला विचारा ना, सचिनला. माझ्यावरती सगळ्यांनी संशय घेतला का? कारण मी खोटारडं बोलते, मी खोटं वागते, चुकीचं वागते म्हणून ना. मग हा सचिन हा कुठला दुतळ्या तांदळासारखा स्वच्छ आहे? याच्यावरती घ्या की शंका, याला विचारा ना जाब.
कदाचित यानेही घेतलेले असू शकतात पैसे, कदाचित काय यानेच घेतले असतील पैसे. 10 लाख रुपये बघून कोणाचीही नियत फिरणं स्वाभाविक आहे, म्हणून मग यानेच ते पैसे चोरले असतील. मला माहिती आहे ना, तुम्ही याला जाब विचारा, याच्याकडेच आहेत ते पैसे. विचारा याला विचारा, हा बरोबर ते पैसे काढून देणार, मला माहिती आहे, विचारा याला. त्याबरोबर आता सायली म्हणते, प्रिया तू काय बोलतेस, तुला कळतंय का? त्यावर प्रिया म्हणते, हो अगदी व्यवस्थित कळतंय मला. सुभेदारांच्या घरातला लाडका जावई जो त्याच्या बायकोची फसवणूक करतोय ना, मी त्याच्याबद्दलच बोलते. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, 1 मिनटं तन्वी वहिनी, हे बघा मी ऐकून घेतो, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्या मनात येईल ते काहीही बरळाल. पैसे चोरण्याशी माझा काय संबंध आहे? मी कशासाठी चोरू पैसे? मी पैसे वगैरे काहीही घेतलेले नाही आहेत, समजलं ना तुम्हाला? मला हवे असते ना जर पैसे, तर मी हक्काने मागून घेतले असते. आजपर्यंत या घरातल्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी मला ना केलेली नाही आहे, समजलं ना? एवढं बोलून सचिन रागारागात तिकडनं घराबाहेर पडतो. त्याबरोबर प्रिया आता मनातल्या मनात म्हणते, या सचिनने रागाने निघून जाण्याचं फक्त नाटक केलं आहे. याला ते पैसे लंपास करण्यासाठी घराबाहेर पडायचं होतं आणि म्हणूनच हा घराबाहेर पडला आहे. नाही, पण आज या सचिनमुळे घरातल्या सगळ्यांनी माझ्यावरती चक्क चोरीचा आरोप घेतला. एखाद्या वेळी मी जर चोरी केली असते आणि त्यानंतर सगळे म्हणाले असते की मी चोरी केली, तर मला एवढं दुःख वाटलंही नसतं. पण आता माझी काही चूक नसताना त्या सचिनमुळे मला एवढं सगळं ऐकून घ्यावं लागलं. मी आता त्याला नाही सोडणार, मी त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवणार. आणि मग सचिन घराबाहेर पडल्यावर प्रियासुद्धा त्याच्या मागोमाग घराबाहेर पडलेली असते. सचिन कुठे जातोय, कोणाशी बोलतोय, काय करतोय, या सगळ्यावर तिने अगदी बारीक लक्ष ठेवलेलं असतं. त्यावेळी सचिनसमोर एक माणूस येऊन हॉटेलमध्ये बसतो. त्यानंतर मग सचिन आता त्याच्यासाठी थोडं खायला वगैरे मागवतो. तोही खातो, तो समोरचा व्यक्तीही खातो. आणि मग सचिन त्याला 10 लाख रुपये देत म्हणतो, हे घे, आता यानंतर मला पुन्हा कधी फोन करायचा नाही, समजलं ना? तुझे उरलेले पैसेसुद्धा असेच हळूहळू फेडत जाईन, सतत मला टॉर्चर करायचं नाही. आता प्रिया हे सगळं तिच्या मोबाईलमध्ये शूट करते आणि म्हणते, अच्छा म्हणजे हे असं होतं तर. आणि मग तो माणूस गेल्यावर प्रिया आता सचिनच्या समोर येते आणि काय रे, तूच चोरी केली होतीस ना, मग माझं खोटं नाव का घेतलं असं विचारते. त्यावर सचिन म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही हे तन्वी वहिनी? अहो मी चोरी कशाला करू, मी चोरी वगैरे काही केलेली नाही आहे. बघ आता प्रिया घरी येते आणि घरी येऊन तो ती व्हिडिओ सगळ्यांना दाखवते आणि आता तुमच्या लाडक्या जावयाला विचारा जाब असं म्हणते. त्यावर सचिन सांगतो की हे सगळं खोटं आहे, मी पैसे दिले माणसाला आहे का, मी नाही म्हणत नाही आहे, पण ते पैसे माझ्या मित्राने माझ्या अकाउंटमध्ये पाठवले होते. आमची एक डील क्रॅक होणार आहे आणि त्याचंच ते पेमेंट होतं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अच्छा मग एक काम कर, जा तुझं पासबुक घेऊन ये आणि मला ते दाखव, त्याच्यावरती एंट्री तर असेलच ना, मी एंट्री बघितल्यावर मला खरं कळेल. जा 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 पासबुक घेऊन ये. सचिन आता नाटकं करू लागतो. त्याबरोबर अर्जुन हा त्याचं पासबुक मोठ्याने ओरडून आणायला लावतो. मग सचिनकडे पर्याय उरत नाही, तो पासबुक आणून अर्जुनच्या हातात देतो. त्यावेळी अर्जुनला कळतं की सचिन खोटं बोलतोय. उलट सचिनने हे 10 लाख रुपये तर चोरलेच आहेत, त्याचबरोबर त्याच्या अकाउंटवर 1 लाख रुपये एका मुलीने पाठवलेले सुद्धा आहेत. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.